नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे विज्ञान व आपण आता शिकणार आहोत नैसर्गिक संसाधने. तर आजचा आपला घटक आहे नैसर्गिक संसाधने. त्यात आपण शिकणार आहोत निसर्गाने आपल्याला दिलेली कोणकोणती संसाधने आहेत व प्रदूषण. तर जर आपण नैसर्गिक संसाधने बघितली तर त्यात 3 संसाधने येतात: हवा, पाणी आणि जमीन. जर तुम्ही जमिनीत बघितले व पाणीत बघितले तर त्यात 3 प्रकार येतात: जलावरण, शिलावरण आणि वातावरण. तर तुम्ही हे बघू शकता, हा जो फोटो आहे 1 नंबर सर्वप्रथम येतो वातावरण, 2 नंबर येतं जलावरण, 3 नंबर येतं शिलावरण. वातावरण म्हणजे आपल्या आकाशामध्ये राहणारे हवेचे थर म्हणजे वातावरण. 2 नंबर म्हणजे जलावरण. जलावरण म्हणजे समुद्राचे पाणी, नदीचे पाणी, ते येते जलावरण. 3 नंबर शिलावरण. जर आपण इतर बघितलं तर इतर गोष्टींमध्ये येतं प्रदूषण. प्रदूषण कोणकोणते असतात? प्रदूषणाचे प्रकार विशिष्ट असतात. एक म्हणजे हवा प्रदूषण, म्हणजेच वायू प्रदूषण आलं. 2 नंबर म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण. तुम्ही जर हा फोटो बघितला तर हा हवा प्रदूषणचा फोटो आहे. या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता कारखान्याचा एक फोटो आहे, 2 नंबर तुमचा गाडीचा फोटो आहे आणि हे जंगलामध्ये आग लागली. हे एका प्रकारचे प्रदूषणच असते, कारण जंगलामध्ये जेव्हा आग लागते त्यावेळी त्याचे जे धूर असते ते खूप मोठ्या प्रमाणात आकाशात लागते. आणि जो गाड्या असतात, गाड्यांमधून पण खूप मोठे प्रदूषण होते, कारण जेव्हा एका गाडीला 15 वर्ष पूर्ण होतात त्यानंतर ती गाडी धूर सोडायला ही एका प्रकारचे प्रदूषण असते. 3 नंबर म्हणजे कारखान्यांमध्ये जो धूर असतो तोही खूप घातक असतो, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. आता आपला पुढचा प्रश्न, तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या पृथ्वीला काय परिणाम भोगावे लागतात? या सर्व गोष्टींमुळे काय होतं, जेव्हा की आपण जंगलतोडी करतो, हवेत कार्बन CO2 चे प्रमाण वाढते हवेत, आणि CO2 चे प्रमाण वाढल्यामुळे काय होतं मित्रांनो, CO2 चे प्रमाण वाढल्यामुळे जी उष्णता असते ती उष्णता आपल्या वातावरणाच्या वरती जात नाही. CO2 मुळे ती उष्णता आपल्या वातावरणातच दाबली जाते खाली. त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये ऊन वाढते, त्यानंतर उष्णतेचा सामना करावा लागतो आणि विविध प्रकारच्या गोष्टी होते. व त्यामुळे आपल्या ओझोन जो थर आहे तर ओझोन थरही त्यामुळे डॅमेज होतो. तर तुम्ही हा फोटो बघितला, तुम्ही वरती बघितलं तर हे आपली पृथ्वी आहे, म्हणजे हे जंगल वगैरे खूप छानसा निसर्ग आहे आणि हे खाली कंपनीज आहेत. हे खूप छान आहे, सर्व छान चालू आहे. पण आपल्या मानवामुळे काय होतं, मानव निर्मित प्रदूषणामुळे हे जे आपण विविध प्रकारचे प्रदूषण करतो यामुळे आपल्या पृथ्वीला खूप मोठा त्याचा फटका बसतो. आता तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता की हा जो धूर आहे हा वरती जातोय आणि आपला छानसा निसर्ग हा पूर्ण खराब होतोय. तर जो आपला आजचा शिकलेला आपण घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन.